नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत सर्वात मोठी अपडेट आलेली आहे आणि ते अपडेट अगदी आनंदाचे आहे। म्हणजे ज्या महिलांना 2 टप्प्याचे पैसे मिळालेले आहेत त्या महिलांना तिसरा टप्पा सुद्धा सुरू झालेला आहे। म्हणजेच उद्यापासून, उद्याची तारीख आहे 5 सप्टेंबर, तर 5 सप्टेंबर पासून पूर्णपणे सर्व महिलांना तिसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू करण्यात येणार आहे। तर याच्यामध्ये काय काय अपडेट केलेले आहेत ते सुद्धा आपण बघून घेणार आहोत। तर आता जो तिसरा टप्पा देण्यात येणार आहे तो म्हणजे 4,500 रुपयांचा आहे। म्हणजे ज्या महिलांना 2 टप्प्यामध्ये 3,000 रुपये मिळालेले आहेत त्या महिलांना तिसरा सुद्धा टप्पा देण्यात येणार आहे। आता याच्यामध्ये जुलै महिन्याचे, ऑगस्ट महिन्याचे आणि सप्टेंबर महिन्याचे या तिन्ही महिन्यांचे मिळून प्रत्येकी महिन्याचे 1,500 रुपये असे टोटल मिळून 4,500 रुपये देण्यात येणार आहेत। पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या महिलांना अजून एकही हप्ता मिळालेला नाही तर त्यांना एकाच टप्प्यामध्ये 4,500 रुपये दिले जाणार आहेत। परंतु त्याच्यासाठी सुद्धा काही शासनाने अटी शर्ती घातलेल्या आहेत। म्हणजेच तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी असतील तर ते सुद्धा आपल्याला दुरुस्ती करून घ्यायचे आहेत। आता लाडकी बहीण योजनेची जी मोठी अपडेट आहे ती पहिल्यांदा बघून घेऊयात। तर ज्या महिलांना 2 टप्प्यामध्ये पैसे मिळालेले आहेत त्या महिलांना तिसऱ्या टप्प्याचे वाटप 5 सप्टेंबर पासून सुरू करण्यात येणार आहेत। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या महिलांना 2 टप्प्याचे म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 3,000 रुपये मिळालेले आहेत अशा महिलांना तिसरा जो टप्पा आहे तो म्हणजे सप्टेंबर महिन्याचा आहे। तर या सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये प्रत्येकी महिलेला भेटणार आहेत। तर ते वाटप पूर्णपणे उद्यापासून सुरू होणार आहे। म्हणजे शासनाने एक गोष्ट लक्षात घेतलेली आहे की ज्या महिलांनी फॉर्म भरले होते आणि त्यांचे फॉर्म जुलै ऑगस्टमध्ये पात्र ठरले होते अशा महिलांना तिसरा टप्पा देण्यात येणार आहे। आता पुढचा प्रश्न जो आहे तो तिसरा टप्पा कोणाला देण्यात येणार आहे? तर शासनाने सांगितल्याप्रमाणे जो पहिला मुद्दा आहे की ज्यांना 2 टप्प्यामध्ये 3,000 रुपये मिळालेले आहेत, म्हणजेच भरपूर अशा महिला आहेत की त्या महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये 15 तारखेला पैसे मिळालेले आहेत आणि काही अशा महिला आहे की त्यांना 31 ऑगस्टच्या आधी पूर्णपणे 3,000 रुपये मिळालेले आहेत। म्हणजेच अशा 2 टप्प्यांमध्ये मिळालेल्या महिलांना पूर्णपणे जे 3,000 रुपये दिले होते अगदी त्या महिलांना सुद्धा 5 सप्टेंबर म्हणजे उद्यापासून तिसरा टप्पा सुद्धा वाटप करण्यात येणार आहे। आता जो दुसरा मुद्दा आहे, जे दुसरे पात्र लाभार्थी आहेत ते सुद्धा बघून घेऊयात। तर ज्यांना अजून एकही रुपया मिळालेला नाही अशा महिलांना 1,500 रुपयाचा नाही तर 4,500 रुपयांचा टप्पा देण्यात येणार आहे। परंतु तुमचा फॉर्म 31 ऑगस्टच्या आधी पात्र ठरलेला असावा। सोबतच काल झालेल्या सभेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी असं सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की 1,500 रुपयाऐवजी 3,000 रुपये पूर्णपणे सरकार प्रत्येकी लाडक्या बहीण योजनेला, जी बहीण पूर्णपणे लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरले आहे तिला आता 1,500 रुपयाऐवजी 3,000 रुपये देण्यात येणार आहे। परंतु हे कधीपासून सुरू करण्यात येणार आहे ते सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे। तर एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की ज्या महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरतील अशा महिलांना लवकरच प्रत्येकी महिन्याला 3,000 रुपये मिळणार आहेत। आता लवकरच या शब्दाचा अर्थ आहे की अजून 2 ते 3 महिन्यानंतर तुम्हाला 1,500 रुपयाऐवजी 3,000 रुपयाचा सुद्धा महिन्याला हप्ता मिळणार आहे। म्हणजे तुम्हाला आधी ठरवल्याप्रमाणे 1,500 रुपये देणार होते, परंतु पात्र लाभार्थ्यांना, पात्र महिलांना आता 3,000 रुपये सुद्धा 2 महिन्यानंतर देण्यात येणार आहेत। आता जो उद्यापासून सुरू होणारा तिसरा टप्पा आहे, या तिसऱ्या टप्प्यासाठी तुमची जी पात्रता असणे ती काय आवश्यक आहे ती बघून घेऊयात। तर 5 सप्टेंबर पासून तिसरा टप्पा 4,500 रुपयांचा असणार आहे। आता तुम्हाला तर माहिती 4,500 रुपयांचा हप्ता कोणाला मिळू शकतो? ज्यांना पहिले 2 हप्ते मिळालेले आहेत त्यांना हा हप्ता मिळणार नाही। त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, त्यांना तिसरा टप्पा मिळणार आहे परंतु त्यांना फक्त 1,500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे, म्हणजे फक्त सप्टेंबर महिन्यापुरता। परंतु ज्या महिलांना, ज्या माता भगिनींना अजून एकही टप्पा मिळालेला नव्हता अशा महिलांना हा तिसऱ्या टप्प्यामध्ये 4,500 रुपयांचा टप्पा म्हणजेच हप्ता दिला जाणार आहे। आणि दुसरा जो मुद्दा आहे तर तुमचे खाते आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे, अन्यथा पैसे नाही।
काल पूर्णपणे झालेल्या सभेमध्ये असं सुद्धा स्पष्ट करण्यात आलेलं आहे की तुम्ही आधार कार्ड लिंकच केलं नाही तर सरकार तुम्हाला पैसे कसे देणार. फक्त तुम्ही सरकारला प्रश्न विचारत आहात की पैसे आम्हाला कधी मिळणार, आमचं सर्व गोष्टी लिंक आहेत, परंतु बँकेमध्ये जाऊन एकदा चेक करा की बँकेवाल्यांनी तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं आहे का. आता त्याच्याच पुढचा प्रश्न बघून घेऊयात की रिजेक्ट झालेले फॉर्म त्यांचं काय होणार. तर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की आम्ही 31 ऑगस्टच्या आधी पात्र ठरलो नाही तर आमचा फॉर्म रिजेक्टच झाला का, तर आम्ही लाडकी बहीण योजनेपासून वेगळेच का, आम्हाला याचा लाभ भेटणार नाही का, असे जे प्रश्न आहेत तुमच्या मनामध्ये 100% येणं गरजेचंच आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत अशा माता भगिनींना आता सरकार एक संधी देणार आहे. आता ती संधी म्हणजे काय, तर तुम्ही परत एकदा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरू शकता. तोच फॉर्म भरू शकता, परंतु तिथं आता तुम्हाला एडिट नावाचा ऑप्शन येणार आहे. जर तुमचं काही दुरुस्ती करायचं राहिलेलं असेल, म्हणजे कुठं आधार कार्डवरती बँक खात्याचं वेगळं नाव असेल, सर्व गोष्टी चेक करायच्या आहेत आणि परत एकदा फॉर्म भरून सबमिट करायचं आहे. सोबतच एकनाथ शिंदे साहेबांनी असं सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की योजना गरिबांची आहे. ते एक गोष्ट लक्षात घ्या, गरीब आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणं म्हणजे काय, तर ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे, केसरी रेशन कार्ड आहे, असे भारतातील सर्व नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत, त्याच्यामुळे त्यांना पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड दिलं जातं. तर ही योजनासुद्धा रेशनधारकांसाठीच होती, म्हणजे जे आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत, सोबतच सक्षम नाहीत, त्यांच्यासाठीच ही लाडकी बहीण योजना होती. तर या योजनेचा लाभ गरिबांपर्यंत का पोहोचला नाही असे सुद्धा प्रश्न उपस्थित केले आहेत. ते योजना गरिबांसाठी सुरू केलेली आहे. ते गोष्ट लक्षात घ्या, ही योजना खरंच गरिबांसाठी आहे, कारण पूर्णपणे याचा जो GR आलेला होता त्याच्यामध्ये सर्व बाबी स्पष्ट केलेल्या आहेत की 21 ते 65 वय वर्ष, सोबतच आर्थिक वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असणं सुद्धा अनिवार्य होतं. तर ही योजना गरिबांची आहे. ही प्रश्न कुठं उपस्थित केलेले आहेत, तर काल झालेली जी सभा होती त्या सभेमध्ये प्रश्न उपस्थित केलेले आहेत. तर आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळालेला नाही, हे लक्षात घेता महिला व बालविकास विभागाच्या आदिती तटकरे मॅडमने परत एकदा सर्व महिलांच्या खात्यावरती पैसे देण्यास सुरुवात केलेली आहे. म्हणजे भरपूर महिलांना याचा अजूनही लाभ मिळालेला नाही. त्याच्यामुळे तटकरे मॅडमनी एक गोष्ट लक्षात घेतली की सर्व आधार कार्डच्या द्वारे पूर्णपणे ज्या ज्या महिलांच्या खात्यावरती पैसे भेटले नाहीत तर त्या महिलांना 3ऱ्या टप्प्याच्या द्वारे त्यांचे सर्व पैसे देण्यात येणार आहे. त्याच्यामुळं माता भगिनींनो आणि लाडक्या बहिणींनो, तुमचा एकही रुपया कुठेही जाणार नाही, परंतु काही गोष्टी काही तांत्रिक अडचणींमुळे तुमचे पैसे तुमच्या खात्यावरती आले नाहीत. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुमच्या अकाउंटवरती पैसे आलेले असतील आणि ते कट झालेले असतील तर एकदा चेक करून घ्यायचं आहे. कारण सर्वात मोठा प्रकार जो घडलेला आहे तर तो बँकांनी पैसे कट केलेले आहेत. म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता तर आला होता, परंतु तो बँकांनी कट करून घेतलेला आहे. तर लाडक्या बहीण योजनेचे 2 टप्प्याचे पैसे मिळाले, परंतु बँकांनी ते पैसे कट करून घेतले. तर यावर एक उपाय आहे की बँकेत जाऊन सांगणे की शासनाने पैसे कट करण्यास परवानगी दिली नाही. म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे शासनाच्या द्वारे भेटलेले आहेत, त्याच्यामुळे बँकांनी कट करू नये याच्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं होतं. जर तुमचे बँकांनी पैसे कट केले असतील तर लवकरात लवकर मी तुम्हाला एक नंबर देतो, त्या नंबरवरती कॉल करायचा आहे. याच्या पुढचा सुद्धा व्हिडिओ मी पूर्णपणे त्या बाबतीत बनवणार आहे. तुम्हाला जर काय अडचण असेल तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा, तर त्याच्यावरती सुद्धा जे काय उपाय आहेत मी तुम्हाला सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करत. जर माहिती आवडली असेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा.